नमस्कार, बस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, वाळवणाचं आपलं राहिलं होतं करायचं, त्याच्यावर व्हिडिओज आलेच नाहीत. तर आता वेळ मिळाला आहे तर करूया म्हटलं. तर बघा, आपण आज करायचे साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या. तर खूप छान लागतात, टेस्टी लागतात नाही का, सगळ्यांनाच आवडतात. तर मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. बघा इथं शिजवून घेतलेले आहेत, मोठाले बटाटे घेतलेले आहेत. आपण वेपर्ससाठी वगैरे वापरतो ते शिजवून घेतलेले 4 ते 5 शिट्ट्या करून त्याच्या साली काढून घेतलेले. इथं अर्धा किलो साबुदाणा होता, तो मी रात्रीच भिजवून घेतलेला आहे. चांगला 3 पाण्याने धुवून मग त्याच्याबरोबरच असं पाणी ठेवून मस्त असं भिजवून घेतलेलं आहे. बघा, छान असं मऊ भिजलेलं आहे. थोडासा गिजगा झाला तरी चालतो. आणि याशिवाय आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे जिरं आहे. हे बघा, मोठा चमचा भरून जिरं घेतलेलं आहे. लाल तिखट आहे. लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि ह्याच्यात सिक्रेट एक पदार्थ इन्ग्रेडियंट आपण वापरायचं आहे, ते म्हणजे बेकिंग पावडर. येस, बेकिंग पावडर तुम्ही कधीच वापरली नसेल तर ह्या वेळेस वापरून बघा. ह्या बेकिंग पावडरमुळे छान असे खुसखुशीत असे आपल्या बटाट्याच्या आणि साबुदाण्याच्या चकल्या होतात आणि फुलून येतात आणि कडक अशा होत नाहीत. त्यामुळे एक छोटा चमचा बेकिंग पावडर वापरून बघा ह्या वर्षी. आता आणखी एक आपल्याला करून घ्यायचं, ते म्हणजे आपल्याला हे साबुदाणा आहे तो चांगला वाफवून घ्यायचा आहे 4 ते 5 मिनटं. तर गॅसवरती मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे ऑलरेडी. तर मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे पहिलंच गरम करण्यासाठी. आता हा साबुदाणा आहे तो आपण ह्या चाळणीमध्ये काढूया. आणि चाळणी आहे ते 4 ते 5 मिनटासाठी गरम पाण्यामध्ये पातेल्यावरती ठेवायची आपल्याला. तर बघा, हा साबुदाणा आहे तुम्ही उकळलेलं पाणी आहे खाली पातेल्यामध्ये आणि वरती आपण चाळणीमध्ये साबुदाणा ठेवलेला आहे. एक 5 मिनटासाठी फक्त वाफ येऊ द्यायची मीडियम गॅसवरती. चार ते 5 मिनटं आपण साबुदाणा आहे तो वाफवून घेतोय. तोपर्यंत काय करायचं आहे, बटाटा आहे तो किसून घ्यायचा आहे आपल्याला किसणीवरती. म्हणजे त्याच्या गाठी आहेत त्या अजिबात राहणार नाहीत आणि मग शेवग्यामध्ये पण त्या अडकत नाहीत, त्यामुळं किसूनच घ्यायचा. तर बघा, हा साबुदाणा आहे तो, तर बघा इथं एक 5 ते 7 मिनटं आपण हा साबुदाणा आहे तो वाफवून घेतलेला आहे आणि असा हा ट्रान्सपरंट झालेला आहे. हे असं करून घ्यायचं म्हणजे काय होतं की साबुदाणा आहे तळल्यानंतर चकली आहे ती कडक लागत नाही. आणि हात मी 2दा वाफवून घेतलेला आहे, कारण एका चाळणीमध्ये नसतं झालं, ते चाळणी गच्च भरली होती आणि वरचा जो साबुदाणा होता तो तसाच राहिला असता, म्हणून मी 2दा हे वाफवून घेतलेलं. हे बघा आहे तो हा साबुदाणा आहे तो थंड झालेला आहे. आता हा बटाटा आहे किसून घेतलेला तो घालूया आणि पाण्याचा वापर न करता आपण हे मळून घ्यायचं आहे. तिखट, जिरे, मीठ आणि बेकिंग पावडर हे घालून चांगलं आपण हे मळून घ्यायचं आहे. पाणी जर आपण घालायचं नाही, मळून घ्यायचं हे. तिखट, मीठ सगळं हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा, हे चांगलं आपण एकजीव करून घेतलेलं आहे. छान असं फुलून आलेलं आहे, कारण आपण वाफवून घेतलेलं आहे. आणि तळल्यानंतर ही चकली कडक होत नाही. एकदा करून बघा तुम्ही ह्या पद्धतीनं. थोडंसं आपण हे तिखट मीठ वगैरे आहे थोडं मुरून द्यायचं आहे. एक 10 मिनटं तरी ठेवूया. तर बघा, मी तर शेवगा घेतलेला आहे. नेहमीच आपला चकल्या करतो तो शेवगा घेतलेला आहे. तुमच्याकडे मोठा शेवगा असेल तर नक्की घ्या. त्याच्यामध्ये आपण हे पीठ आहे ते भरून घेऊया. मीठ वगैरे आहे ते चेक करायचं. चला, तर चकली आपण करून घेऊया. चकली सोडतानाच शेवगा आहे तो जास्त उंच धरायचा नाही, नाहीतर चकल्या तुटणार आपल्या. हे बघा,
आणि शक्यतो लांब लांब अशा तारात बघा उंच धरलं होतं मी, तर तुटली चकली. तारा आहेत ते जास्त जोडून नका घालू, थोड्याशा मोकळ्या अशा घातल्या सोडल्या तरी चालतं. हे बघा म्हणजे ते सुकणार चांगलं, फुलून पण येणार. तुटतं आहे ते, उंच धरलं तर तुटणार आहे ते. हे बघा लहान मोठ्या कशा तुम्हाला घालायच्या तशा चकल्या घाला. चला ह्या पद्धतीने मी सगळ्या चकल्या घालून घेते. तर बघा आपल्या सगळ्या चकल्या करून तयार झालेल्या आहेत. तर आता ऊन आलं की आपण हे उन्हामध्ये ठेवायचं आणि चांगल्या कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस चांगले वाळू द्यायचं. तर बघा शाबूचे जे आपण चकल्या केल्या होत्या शाबू आणि बटाट्याच्या, तर 3 दिवस चांगल्या कडकडीत वाळलेले आहेत. ऊन पण आहे भरपूर. तर आता हे तळून बघूया आपण. तेल आहे ते कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. चांगलं तेल गरम करून नंतर गॅस मिडियम करायचा आहे. एक तळून बघूया पहिल्यांदा आपण सोडून. बघा असं फुलून आलेले आहे अगदी. गॅस बारीक करायचं आता. बघा ही चकली कशी झाली ती. एक एक साबुदाणा चांगला फुललेला आहे, कुठंही कडक राहणार नाही, कारण त्याला आपण वाफवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर घातलेली. तर आणखी पण आपण बघूया तळून. आता तेल गरम झाले आपल्याला माहिती झाले. आता थोडं मिडियम करायचं आहे. एक एक साबुदाणा असा फुलून येतोय बघा. हे बघा कुठेच कडक राहणार नाही तो. हे बघा गॅस लगेच बारीक करायचं, जळते. बघा तुम्ही याच्या आधी केलेले असतील असे चकल्या, पण ह्या वर्षी अशा करून बघा थोड्याशा, तुमच्या लक्षात येईल फरक काय येतो. हा बघा साबुदाणा, कुठलाही साबुदाणा असं कडक लागणार नाही दातामध्ये तुम्हाला, इतका सुंदर असं फुलणार आहे. हे बघा कसलं सुंदर असं मोत्यासारखं फुललेलं आहे अगदी. तर बघा साबुदाणाच्या चकल्या ज्या होत्या, बटाटा साबुदाण्याच्या चकल्या, त्या आपण तळून घेतलेल्या. आणि तुम्ही बघा ह्याच्या आधी कधी असं बघितलं नसेल तर साबुदाणा बघा कसला तळला गेलेला आहे मस्त असा. हा बघा अगदी मोत्याची माळ कशी असावी तसं दिसतंय. हे बघा तर बघा किती सुंदर दिसतंय, एकदम मोत्याच्या माळेसारखं दिसतंय. एक एक साबुदाणा असा फुललेला आहे ना मस्त अगदी, कुठेच कडक लागणार नाही, दातामध्ये अडकणार नाही असा हा साबुदाणा असं फुललेला आहे. सगळ्या चकल्या तशा झालेल्या आहेत बघा मस्त अशा. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण केलेले आहेत ह्यावेळेस. तर कशी वाटली रेसिपी, आवडली का ते नक्की सांगा. आवडणारच काही प्रश्नच नाही, कारण इतक्या सुंदर अशा चकल्या झालेल्या आहेत बटाटा आणि साबुदाणाच्या. हे बघा मस्त अशा. नक्की ट्राय करा ह्या वर्षी, थोड्या तरी करून बघा, आवडल्या तर जास्त करा. आणि छान अशा मस्त होतात अगदी. हे बघा कुठलीही चकली बघा अगदी खूप सुंदर फुललेले आहेत अगदी. तर हे कशामुळे, तर आपण जे साबुदाणा आहे तो वाफवून घेतलेला आहे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये बेकिंग पावडर थोडीशी घातली होती, त्यामुळं हे छान असं फुलून आलेलं आहे आणि छान मस्त असं खुसखुशीत अशा चकल्या झालेल्या आहेत आपल्या. दिसताना हे नॉर्मलच दिसतंय बघा, आपण चकल्या केल्यात, तुम्ही नेहमी करतात अशाच चकल्या दिसतात, पण तळल्यानंतर त्या चांगल्या अशा फुलून येतात. एक एक साबुदाणा आहे तो फुलतोय चांगला बघा, कुठेही कच्चा राहत नाही. तर असं झालेलं आहे मस्त अशा साबुदाणा चकली. तोडून बघूया पाहिजे तर. हे बघा कुठेही कडकडीत असं नाही, मस्त असा चकले झालेले आहेत आपल्या तयार. हे बघा साबुदाणा कसा अगदी झालेला आहे, खुसखुशीत असे चकले झालेले आहेत. तर कशी वाटली रेसिपी, आवडली का ते सांगा. आवडली असेल तर पटदिशी लाईक करा. लाईक करत नाही, कमेंट करत नाही तुम्ही, तर लाईक करा आणि कमेंट करा. आणि चकल्या तर नक्कीच करा ह्या वर्षी थोड्या तरी. ह्या पद्धतीने करून बघा, माझ्या पद्धतीनं नक्की तुम्हाला आवडते. आणि केल्यानंतर कमेंट करून सांगा कशा झाल्या चकल्या तुमच्या. तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा आणि केल्यानंतर कमेंट करा सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आपल्या ज्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा. तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा आणि
कमेंट करून सांगा. कुठल्या रेसिपी पाहिजे तेही सांगा. हे बघ मस्त झालेलं आहे, नक्की करा.